डॉलीबाई, 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 काय चाललंय तुमचं? मीच जाईन इथून. डॉलीबाई, आपलं चिडता कशाला तुम्ही? डॉलीबाई, आता तुम्हीच सांगा आपल्याला, आपण समजा डान्स केला नाही तर बघा ना, कबीर भावाचा हार्ट फेल होईल. काही त्याचा हार्ट फेल होणार नाहीये, मी बोलीन त्याच्याशी. आपण डॉलीबाई आपलं ऐका तर. तुम्ही बघितलं नाही अक्का कसं बोलल्या ते, आणि कोणाकोणासमोर मला वाटेल ते बोलत होत्या. आणि तरीही जर का तुमची इच्छा असेल ना की आपण दोघांनी डान्स करायला पाहिजे, तर मग तुम्ही खूप चुकीचा विचार करताय. अहो डॉलीबाई, अक्का आपल्याला काय बाय बोलतच असते हो. तिच्यासाठी कबीर भावाचं मन कशाला मोडता? आता बघा ना, त्यांनी केवढं बुकिंग केलंय. अहो समजा आपण गेलो नाही तर बघा ना, त्याला केवढं वाईट वाटेल. डॉलीबाई, अक्काकडनं आपण माफी मागतो तुमची, आपण सॉरी बोलतो. आणखीन किती दिवस तुम्ही अक्कांच्या चुकांसाठी सॉरी बोलणार आहात? देवा, मला तुम्हाला हर्ट करायचं नाहीये, मला कबीरला पण हर्ट करायचं नाहीये. पण मग मी काय करू? त्या कशा बोलत होत्या? आणि तुम्ही बघितलं ना अक्कांनी आत्ताच काय तमाशा केलाय ते. यात आणि आपण दोघांनी जर का डान्स केला ना तर मग तर झालंच. काय करतील नको, मरू देत, काही गरज नाहीये. नको ते डान्स वान्स काही करायला. तसंही मला साल्सा वगैरे काही येत नाही करता. अहो डॉलीबाई, आपला ऐकून तर घ्या. माझा निर्णय झालाय. डॉलीबाई, तुमचा निर्णय झालाय, ठीक आहे. तुम्ही समजा सालसा करणार नसणार तर आपण पण सालसा करणार नाही. आपला पण निर्णय झालाय, कळलं? या या बघा बघा, या एवढ्या मोठ्या कॉलेजच्या मास्तरबाई काय करतायत? त्या हातात तुंतून घेऊन पोरांना नाचवायला शिकवताय. अरे बापरे मॅम, तुम्ही साल्सा वर्कशॉपला जायलाच हवं. तुमचा प्लॅन कॅन्सल झाला तर माझ्या प्लॅनची वाट लागेल. नो वे मॅम, तुम्ही डान्सला जाणार ॲट एनी कॉस्ट. बाबा अक्का, अगं ये का मी हे ठेवून येते. नाही अक्का थांब. ए बघा बाई, आता मी काय तुझ्या डॉलीबाईला काही बोललेलं नाही. अगं पण तू जे काही बोललीस ते काही कमी होतं का? म्हणजे तुझ्या एका चुकीमुळे माझ्या सगळ्या प्लॅनचे 12 वाजले. ए आता काय केलं मी? अगं काय नाही केलं ते विचार. तुला ना कितीतरी वेळा समजावून सांगितलंय की प्रत्येक बाबतीत तातडीने रिॲक्ट होणं गरजेचं नसतं. कधीतरी ना शांत बसावं आणि नंतर रिॲक्ट व्हावं. पण मग ते असं रिॲक्ट व्हावं ना की सगळ्यांच्या कायम लक्षात राहायला पाहिजे. पण नाही, तू तर तू आहेस ना, तू कधी ऐकतेस कोणाचं? हे बघ राधा, तू काय बोलते ते सगळं मला कळतंय, पण मला ते जमत नाही तसं वागायला. मला राग आला की मी बोलून मोकळी होते. त्यात तुझ्या त्या डॉलीबाईने माझ्या नाकी न आणले. त्यात कहर म्हणजे तिची हिम्मत कशी होते माझ्या देवाला डान्स शिकवायची. हेच तर ना, मी प्रत्येक वेळी काहीतरी करायला जाते पण तुझ्यामुळे माझे सगळे प्लॅन फेल होतात. म्हणजे तू काय करणार होतीस? हे बघ बघ काय लिहिलंय या चिठ्ठीमध्ये. देवा हा खोटारडा माणूस आहे. त्याच्या भूतकाळाबद्दल जाणून घेतलं तरच तुमचा भविष्यकाळ सेफ राहील. हाच तर माझा प्लॅन होता. म्हणजे तू काय करणार होतीस? म्हणजे बघ, डान्सच्या निमित्ताने मोनिका मॅमच्या हातात ही चिठ्ठी पडली असती आणि मग मोनिका मॅमने देवाच्या भूतकाळाबद्दल विचारलं असतं आणि मग ती बाई माझ्या देवाच्या आयुष्यातून कायमची निघून गेली असती. अरे देवा, काय केलंय हे मी? मला कळलंच कसं नाही, मला अक्कलच नाही. मी काय करू सांग ना, आता मी काय करू सांग. हो अक्का, हे बघ चिल, रिलॅक्स हो. हे बघ, तू असा ना आता आकारतांडव करून काहीच होणार नाहीये. मलाच आता दुसरी स्ट्रॅटेजी करायला हवी. हा, हे बघ, तू ना आता मी जेवढं सांगेन तेवढंच करायचं. ओके? हा बाई, तू म्हणशील तसं. जायला तेच बोललो आपण. या राधाला एकदम देवाबाई आणि डॉली वहिनींचा पुळका कसा काय आला? काहीतरी राडा करणारी, त्याच्या आत हिचा बंदोबस्त केला पाहिजे. तर त्या चल कामाला लाग. ए देवा, बोल ना माझ्याशी. देवा, ए देवा, बोल ना माझ्याशी. देवा, अक्का, आपल्याला काय पण नाही बोलायचं.
हा बरोबर आहे, मी त्या डॉलीबाईंवर चिडले म्हणून तू रागवलाय ना माझ्यावर. ऐक, हे बघ पाहिजे तर मी माफी मागते तुझी, पण तुला डान्स करायला जायचंय ना, जा जा डान्स करायला जायचं ना, मग जा जा जा. अक्का आपल्याला या विषयावर काय पण नाही बोलायचं. आपण डान्सचा प्लॅन कॅन्सल केलाय. चाल ना तुझ्या मनासारखं. हा खुश राहा आता. आपण ना डॉलीबाईन बरोबर डान्स करणार. अरे असं नव्हतं करायचं मला. माझं माहिती आहे ना कसं आहे, बोलायचं एक असतं आणि बोलते दुसरंच. मी माफी मागते तुझी, पण हे असं बसू नको रे. बोल ना बाळा, बोल ना. अक्का समजा तू तमाशा केला नसताना तर आपण डॉलीबाईन बरोबर डान्स केला असता. आपल्याला नाही वाटत डॉलीबाई आपल्यावर डान्स करायला तयार होतील म्हणून. राधा, तुम्ही जे म्हणताय ना ते सगळं कळतंय मला, पण हे करणं माझ्यासाठी इम्पॉसिबल आहे. मॅम, तुम्ही का त्या अक्काचं म्हणणं मनाला लावून घेताय? त्या काही बोलतात, तुम्हाला माहिती आहे ना. ऑनेस्टली तुम्हाला एक सांगू, तुम्ही ह्याच्यात पडूच नका. हो मॅम, मी खरं तर ह्या सगळ्यांच्या मध्ये नसते पडले, पण जर मला कबीर अपसेट झालेला दिसला नसता तर. तो खरंच खूप मेहनत घेतो या सगळ्यासाठी. म्हणजे अगदी रजिस्ट्रेशन पासून ते पास अरेंज करण्यापासून सगळे इतके एफर्ट्स घेतलेत त्याने मॅम. मी सांगेन त्याला काहीतरी समजून. तुम्ही बघितलंत ना अक्काने काय तमाशा केलाय ते. आणि डान्स करायचं तर राहू देत बाजूला. मी आता देवाला भेटणार पण नाही. त्यांचा हा असला तमाशा ना मला तरी सहन होत नाही. मरू देत ते डान्स बिन सगळं. मॅम प्लीज ना, म्हणजे देवासाठी नाही, निदान कबीरसाठी तरी. आता बघा, आपल्यासाठी सर्वात महत्वाचं कोण आहे, अक्का की कबीर? कबीर ना. सो प्लीज त्याचा तरी विचार करा ना. म्हणजे आधी मीही तयार नव्हते होत, पण त्याने मलाही कन्व्हिन्स केलं, तर आता तुम्हीच नाही म्हणताय, आणि तो तुम्ही नाही म्हणताय म्हणून तो अपसेट झालाय. कबीर खूप मेहनत घेतो या सगळ्यासाठी. म्हणजे फर्स्ट टाइम त्याने एवढं काहीतरी प्लॅन केलंय छान. हवं तर अक्काशी मी बोलते ना मॅम, प्लीज. मी बोलू का डॉलीबाईंशी? मी माफी मागते त्यांची. नको अक्का, आपला मूडच नाही. जाऊ दे ना. ए देवा, तू हे असं तोंड पाडून बसला तर माझ्या काळजाचे तुकडे तुकडे होतात रे. आईचं काळीज आहे ना माझं. जा, तुला डान्स करायला जायचं ना, जा गा जा माझं बाळ, ते जा. अक्का खरं सांगतोस तू? खरं जो आपण त्या लालसाला, ते डान्सला, सालसाला. अरे मी कशाला खोटं बोलू? जा जा, तू डान्स करायला जा. तुझी नक्की परमिशन आहे? हा. आई शपथ अक्का, आता पण तो डॉलीबाईन आता रेडी करतो आपण एकदम. हे अक्का. See you at the party, Deva. लेट्स गो. तिकडे नाही, पार्टीला. जस्ट वेट हिअर डॉक्टर सचिन. मिस्टर शेजारी, आम्ही सगळेच जण जरा पार्टीसाठी बाहेर चाललो. ही घराची किल्ली, आणि जरा घरावर पण लक्ष ठेवा. ओके डॉक्टर सचिन? डॉक्टर सचिन,
साल्सा हा एक लॅटिन डान्स फॉर्म आहे ज्याचा उदय 1960 साली न्यूयॉर्क सिटीमध्ये झाला. साल्सा हा प्रामुख्याने क्युबन डान्स फॉर्मशी असोसिएटेड आहे जो हवानामधील बॉलरूम आणि नाईट क्लब मध्ये फेमस आहे. चला तर मग म्युझिक स्टार्ट करूया. लाईट्स, म्युझिक. मेडिकलचं काय इथे मध्ये सचिन मास्तरचं नाही गबर जरा थांब जरा बघूया आपण थांब. चला बाई लोक चला आज जाऊया. चला ए सत्या, अरे काय डोक्यावर पडलंस काय? एकदा बोलतो थांब, एकदा बोलतो चला. काय चालवलंय? अरे भाई आता बोलतोय ना आज जाऊया. आपण आज गेलो नाही ना तर लफडा होईल भाई. चल चल ये भाई चल चल चल. सर तुम्ही आत नाही जाऊ शकत. का? त्यासाठी पार्टनर लागतो. गब्बर याला पार्टनर पाहिजे. दाखव. पार्टनर पाहिजे. सर देतो मी तुला साल्सा हा डान्स फॉर्म खूप एनर्जेटिक आणि गमतीदार आहे. आपल्या पार्टनर बद्दलचं प्रेम, विश्वास या डान्स फॉर्म मध्ये आपण शो करतो. एवढं डिफिकल्ट असं काही नाहीये. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे, तो डान्स फॉर्म एन्जॉय करायचा आहे. डान्स एक आर्ट आहे, एक कला आहे, ती फक्त अनुभवायची आहे. चला तर मग नेक्स्ट सेगमेंट चालू करूया. चेंज ऑफ पार्टनर्स. म्युझिक.
फायनली चिठ्ठी मिळाली मॅडमना. आत्ता खरी मजा येणार. तुम्हाला तुमच्या ओळखीची व्यक्ती, तुमचे मित्र, तुमचे मैत्रीण हवे ह्या डान्समध्ये असं काहीच नाही. तुम्ही एखाद्या अनोळख्या व्यक्तीसोबतही हा डान्स करू शकता. तुम्ही ह्या डान्समधून तुमच्या भावना तुमच्या पार्टनरला तुम्ही दाखवू शकता. डॉलीबाई, श्रीखंड लय गोड आहे. आपल्याला तुमच्या तालावर नाचायचं आयुष्यभर. Have faith in your partner and just dance. हे चिठ्ठी शोधतेस का बाय? तुला आधीच सांगितलेलं आपण, देवाबाई आणि डॉली वाहिनीच्या मध्ये काही कालाकांडी करायच्या आधी या सत्याशी भिडावं लागेल. सत्याशी भिडणं एवढा सोपा नाही.